Good morning, student. In today's lecture, we start the next chapter of business economics. The chapter name is demand for money. In this chapter, we learn about the introduction of demand for money, then demand for money, classical and Keynesian approach, then the Keynes liquidity preferences theory of interest. So we start with first introduction. The concept of demand for money occupies a significant place in macroeconomics due to its influence on the price level, income and interest. Why do people demand money is often a subject for debate in economics. Money performs the variety of functions. Demand for money arises because the functions performed by it. Two functions of the money, namely medium of exchange functions and the store of value functions, are fundamental the concept of demand for money. The classical school consider the money as a medium of exchange and believe that the money is demanded for the transaction purpose. J.M. Keynes, on the other hand, emphasized on the store of value functions of the money, and according to him, people demand money to hold it on the form of cash balance as it is the most liquid asset and can be कन्वर्टेड इंटू एनी असेट विदाउट लॉस ऑफ टाइम और व्हॅल्यू. या ठिकाणी आपल्याला सांगितलं की डिमांड फॉर मनी या कॉन्सेप्टने त्या ठिकाणी आपल्याला मॅक्रो इकॉनॉमीमध्ये मोठ्या प्रमाणात आपली जागा निर्माण केलेली आपल्याला दिसून येते. असं का तर डिमांड फॉर मनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात प्राइस लेवलवरती इन्फ्लुएन्स झालेला दिसून येतो. त्याचबरोबर इन्कम असेल, इंटरेस्ट असेल, या सर्व गोष्टींवरती आपल्याला मनीमुळे पैशामुळे त्या ठिकाणी इफेक्ट झालेला दिसून येतो. त्यामुळे मॅक्रो इकॉनॉमीमध्ये डिमांड फॉर मनी या कॉन्सेप्टने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला जागाही व्यापलेली दिसून येते. तर लोक ही पैशासाठी डिमांड का करतात हा एक इकॉनॉमीमध्ये डिबेटेड विषय, डिबेटसाठी सब्जेक्ट आपल्याला असलेला दिसून येतो. म्हणजेच त्या ठिकाणी प्रत्येक शास्त्रज्ञाची किंवा प्रत्येक इकॉनॉमिस्टची वेगळी मतं त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येतात. तर आपल्या लक्षात येईल की मनीच्या माध्यमातून म्हणजेच पैशाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची फंक्शन्स त्या ठिकाणी आपल्याला परफॉर्म केलेली दिसून येतात आणि ही फंक्शन्स त्या ठिकाणी परफॉर्म केली जात असल्यामुळेच त्या ठिकाणी कदाचित पैशासाठी डिमांड ही त्या ठिकाणी आपल्याला वाढलेली दिसून येईल. मग ती फंक्शन्स कोणकोणती आहेत तर मीडियम ऑफ एक्सचेंज असेल, त्याचबरोबर स्टोअर ऑफ व्हॅल्यू असेल, यासारखी फंक्शन्स ही त्या ठिकाणी आपल्याला मनीच्या माध्यमातून आपल्याला परफॉर्म केलेली दिसून येतात. त्यामुळेच लोक ही त्या ठिकाणी अशा प्रकारची फंक्शन्स परफॉर्म करण्यासाठी पैशाची डिमांड करताना आपल्याला दिसून येतात. तर क्लासिकल स्कूलच्या माध्यमातून त्या ठिकाणी कन्सिडर केलं की मनी हा ठिकाणी एक्सचेंजसाठी मीडियम म्हणून यूज केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी खरेदी करणं, सर्व्हिस असेल, त्याचबरोबर गुड्स असतील, याच्या खरेदीसाठी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन करण्यासाठी एक्सचेंज मीडियम म्हणून त्या ठिकाणी आपल्याला मनीचा उपयोग केलेला दिसून येतो. त्यामुळेच लोक ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन करण्यासाठी त्या पर्पजसाठी ठिकाणी आपल्याला पैशाची डिमांड करताना आपल्याला दिसून येतात. परंतु J.M. केन्स यांनी काय सांगितले तर J.M. केन्स यांनी स्टोअर व्हॅल्यू फंक्शन्सवरती आपल्याला मोठ्या प्रमाणात भर दिलेला दिसून येतो व त्याच्या माध्यमातून त्यांनी काय सांगितले तर मनी स्टोअर करून ठेवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला लोकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला पैशासाठी डिमांड ही केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच पैशाच्या माध्यमातून आपण कॅश बॅलन्स जो आहे तो ठिकाणी स्टोअर करू शकतो. म्हणजेच त्या ठिकाणी व्हॅल्यू जे आहे ते आपण स्टोअर करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपण लिक्विड असेट जे आहे त्या ठिकाणी तयार करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून ज्या वेळेला आपल्याला रिक्वायरमेंट असेल त्यावेळेला इतर असेटमध्ये देखील आपण कोणत्याही प्रकारचा टाईम लॉस न करता किंवा कोणत्याही प्रकारचे व्हॅल्यू लॉस न होता आपण त्या ठिकाणी जी काही लिक्विड असेट असेल त्याचं आपण कोणत्याही दुसऱ्या असेटमध्ये ठिकाणी कन्वर्जन करू शकतो. त्यामुळे व्हॅल्यू स्टोअर करून ठेवण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैशाची डिमांड होते असं J.M. केन्स यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला डिमांड फॉर मनीचे काही वेगळे अप्रोच दिले आहेत. त्यामध्ये फर्स्ट दिला आहे तो म्हणजेच क्लासिकल अप्रोच टू डिमांड फॉर मनी, त्याच्यानंतर निओ क्लासिकल अप्रोच दिला आहे, त्याच्यानंतर केन्सियन अप्रोच दिला आहे, त्याच्यानंतर मिल्टन फ्रीडमॅन अप्रोच. त्या ठिकाणी अशा प्रकारचे चार अप्रोच हे ठिकाणी आपल्याला डिमांड फॉर मनीसाठी आपल्याला दिलेले आहेत. मग ते प्रत्येक अप्रोचच्या माध्यमातून आपल्याला काय काय सांगितले आहे त्यापर्यंत पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज क्लासिकल अप्रोच टू द डिमांड फॉर मनी. The classical approach is based on the medium of exchange functions of the money. According to the classical economist, money is essentially demanded by the people for the transaction purpose. Money helps to the carry out the various economic activities and facilitate transactions of the goods and services. Demand for money, according to the classical economist, is due to the medium of exchange functions of the economy. This approach was given by the economists like David Holmes, J.S. Milley and Irving Fisher. The transaction approach to demand for the money is clearly explained by the Irving Fisher through his famous equations of the exchange. This is expressed as MV is equal to PT. In that, M refers to the money supply, V refers to the velocity of circulation of money, P is equal to price level and T is equal to total volume of the transaction.
In the above equation, MV represents the value of money supply in the economy during the given period of time. It is obtained by the multiplying the quantity of the money in circulation by velocity of circulation of money. MV represents the supply side, PT represents the demand side, and it is equal to the value of all transactions in the economy. When the volume of the trade is multiplied by the average price level, PT is obtained. Through this equation, Fisher clearly emphasizes the fact that value of goods and services transacted in the economy is equal to the value of money paid for them. म्हणजे जे काही फर्स्ट आपल्याला अप्रोच दिला तो म्हणजे क्लासिकल अप्रोच टू डिमांड फॉर मनी. तर याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की क्लासिकल अप्रोचच्या माध्यमातून मनी हा त्या ठिकाणी एक एक्सचेंज मीडियम आहे हे त्या ठिकाणी कन्सिडर केलेलं आपल्याला दिसून येतं. हे फंक्शन त्या ठिकाणी आपल्याला कन्सिडर केलेलं दिसून येतं. तर त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं की क्लासिकल इकॉनॉमिस्टच्या मते त्यांनी सांगितलं की मनीची डिमांड ही पीपलच्या माध्यमातून का केली जाते, तर जे काही वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन प्रोसेस असतील त्या पूर्ण करण्यासाठी लोकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मनीसाठी डिमांड ही केलेली दिसून येते असं क्लासिकल इकॉनॉमिस्टने या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की पैशाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे जे काही इकॉनॉमिक्स ॲक्टिव्हिटीज असतील त्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आपल्याला कॅरी करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे गुड्स असतील, सर्व्हिसेस असतील, यांच्यामधले जे काही ट्रान्झॅक्शन आहे ते ट्रान्झॅक्शन फॅसिलिटीज पूर्ण करण्यासाठी आपल्या ठिकाणी या वेगळ्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन करण्यासाठी आपल्याला पैशाची मदत झालेली दिसून येते. आणि अशा प्रकारचे जे काही ट्रान्झॅक्शन आहेत ते पूर्ण करण्यासाठीच त्या ठिकाणी आपल्याला लोकांच्या माध्यमातून पैशाची डिमांड केली जाते असं आपल्याला क्लासिकल इकॉनॉमिस्टने या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. तर हा अप्रोच जो आहे तो क्लासिकल इकॉनॉमिस्ट मग त्या ठिकाणी डेव्हिन होम्स असतील, त्याचबरोबर जे एस मिल्स असतील, त्याचबरोबर इर्विंग फिशर्स असतील यांच्यासारखे इकॉनॉमिस्टने त्या ठिकाणी हा अप्रोच त्या ठिकाणी आपल्याला मांडलेला दिसून येतो. बरोबर या ठिकाणी आपल्याला इर्विंग फिशर्स यांनी त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन अप्रोच टू द डिमांड फॉर मनी हा ठिकाणी त्यांच्या एक्झाम्पलच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्या इक्वेशनच्या माध्यमातून क्लिअरली एक्सप्लेन केलेला दिसून येतो. तर ते इक्वेशन कोणतं आहे तर MV इज इक्वल टू PT. तर एमच्या माध्यमातून याकडे मनी सप्लाय रिप्रेझेंट केलेला दिसून येतो. व्हीच्या माध्यमातून व्हेलोसिटी ऑफ सर्क्युलेशन ऑफ मनी रिप्रेझेंट केला जातो. पीच्या माध्यमातून प्राइस लेवल आणि टीच्या माध्यमातून टोटल व्हॅल्यू ऑफ ट्रान्झॅक्शन हे त्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट केलेलं दिसून येतं. तर या इक्वेशनमध्ये बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की MVच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला मनी सप्लाय पूर्ण इकॉनॉमीमध्ये ठराविक पिरियडमध्ये मनी सप्लाय व्हॅल्यू ऑफ मनी सप्लाय किती आहेत हे रिप्रेझेंट आपल्याला केलेलं दिसून येतं. तर ते आयडेंटिफाय कशा पद्धतीने केलं जातं तर क्वांटिटी ऑफ मनी सप्लाय आणि व्हॅल्युसिटी ऑफ सर्क्युलेशन ऑफ मनी यांचं मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला एका ठराविक पिरियडमध्ये इकॉनॉमीमध्ये किती प्रमाणात मनी सप्लायचे व्हॅल्यू आहेत ही रिप्रेझेंट केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि MV हा ठिकाणी आपल्याला सप्लाय साईड रिप्रेझेंट करताना दिसून येतो. तर PT हा ठिकाणी आपल्याला डिमांड साईड रिप्रेझेंट करताना दिसून येतो. आणि त्याच्या माध्यमातून पूर्ण इकॉनॉमीमध्ये किती ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी झाले आहेत, पूर्ण ट्रान्झॅक्शन किती झाले आहेत, त्याच्या व्हॅल्यू किती आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट केलेलं दिसून येतं. तर या व्हॅल्यू कशा पद्धतीने आयडेंटिफाय केल्या जातात तर इकॉनॉमीमध्ये किती प्रमाणात व्हॉल्यूम ट्रेड व्हॉल्यूम आहे त्याला ठिकाणी ॲव्हरेज प्राईस लेवलने ठिकाणी मल्टिप्लाय केलं जातं आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला PT हे ठिकाणी आयडेंटिफाय केलं जातं. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी पूर्ण इकॉनॉमीमध्ये किती प्रमाणात ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू आहेत हे आयडेंटिफाय केलेलं आपल्याला दिसून येतं. याच्या माध्यमातून या इक्वेशनच्या माध्यमातून फिशर्स यांनी आपल्याला क्लिअरली ठिकाणी सांगितले की ज्या वेळेला इकॉनॉमीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुड्स आणि सर्व्हिसेस याच्या जे वेळेला ट्रान्झॅक्शन होत असतं, ज्या व्हॅल्यूचं ठिकाणी ट्रान्झॅक्शन होत असतं त्यावेळेला त्या प्रमाणात इक्वल मनी व्हॅल्यू देखील आपल्याला पेड झालेल्या दिसून येतात. म्हणजे ज्या वेळेला एखाद्या इकॉनॉमीमध्ये ज्या प्रमाणात गुड्स आणि सर्व्हिसेसला डिमांड असते त्याचबरोबर गुड्स आणि सर्व्हिसेसची काही व्हॅल्यू ठिकाणी क्रिएट होत असतात त्याच प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला मनीच्या व्हॅल्यू देखील आपल्याला पेड झालेल्या दिसून येतात. अशा पद्धतीचं ट्रान्झॅक्शन हे त्या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसून येतं. हे या इक्वेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला फिशर्स यांनी क्लिअरली सांगितलेलं दिसून येतं. द इक्वेशन MV इज इक्वल टू PT इज अ आयडेंटिटी विच यूज बाय द फिशर्स टू एक्सप्लेन द डिमांड फॉर मनी. The equation of exchange is based on the number of assumptions that are as follows. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं की फिशर्स यांनी डिमांड फॉर मनी हे एक्सप्लेन करण्यासाठी त्या ठिकाणी MV इज इक्वल टू PT हे इक्वेशन त्या ठिकाणी आपल्याला यूज केलेलं दिसून येतं. आणि ते इक्वेशन म्हणजेच इक्वेशन ऑफ मनी त्या ठिकाणी इक्वेशन ऑफ एक्सचेंज त्या ठिकाणी तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अजम्पशन्स त्या ठिकाणी आपल्याला घेतलेले दिसून येतात. मग ती अजम्पशन्स कोणकोणती आहेत ती आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज फुल एम्प्लॉयमेंट ऑफ द रिसोर्सेस एक्झिस्ट इन द इकॉनॉमी. म्हणजे सगळ्यांनी फर्स्ट आपल्याला अजम्पशन दिलं आहे ते म्हणजेच इकॉनॉमीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही रिसोर्सेस यूज केले जातात त्याची एम्प्लॉयमेंट फुल्ली केली जाते. म्हणजे ते पूर्णपणे रिसोर्सेस जे आहेत ते एम्प्लॉयड असलेले आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीचं अजम्पशन्स हे ठिकाणी आपल्याला इक्वेशन ऑफ एक्सचेंज त्या ठिकाणी तयार करताना घेतलेलं दिसून येतं.
Variables v and t in the equation are assumed to be constant. The change in m do not affect v and t. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला सांगितलं की व्ही आणि टी हे जे काही व्हेरिएबल्स आहेत म्हणजे ठिकाणी व्हीच्या माध्यमातून आपल्याला व्हेलोसिटी ऑफ सर्क्युलेशन ऑफ मनी आणि टीच्या माध्यमातून टोटल व्हॅल्यू ऑफ ट्रान्झॅक्शन हे त्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट केलेलं दिसून येतं. तर इक्वेशन ऑफ एक्सचेंज त्या ठिकाणी तयार करत असताना त्या ठिकाणी हे जे दोन व्हेरिएबल्स आहेत ते कॉन्स्टंट त्या ठिकाणी मानलेले दिसून येतात. म्हणजे जर एम या व्हेरिएबलमध्ये म्हणजे त्या ठिकाणी मनी सप्लायमध्ये जरी चेंज झाला तरी त्याचा इफेक्ट हा व्ही आणि टी या कॉम्पोनंट्सवरती किंवा व्ही आणि टी या व्हेरिएबल्सवरती आपल्याला झालेला दिसून येत नाही असं ठिकाणी अज्युम केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की मनी सप्लायमध्ये जरी चेंज झाला तरी व्हॅल्युसिटी ऑफ सर्क्युलेशन ऑफ मनी आणि टोटल व्हॉल्यूम ऑफ ट्रान्झॅक्शन यामध्ये कोणताही फरक झालेला आपल्याला दिसून येत नाही असं अजम्पशन्स त्या ठिकाणी आपल्याला घेतलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज व्हॅल्युसिटी ऑफ सर्क्युलेशन ऑफ मनी इज अन इंडिपेंडंट फॅक्टर अँड एम पी अँड टी डू नॉट इन्फ्लुएन्स इट. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला अजम्पशन दिले आहे ते म्हणजेच व्हॅल्युसिटी ऑफ सर्क्युलेशन ऑफ मनी जे आहे हे आपल्याला इंडिपेंडंट फॅक्टर त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. त्याच्यावरती एमच्या माध्यमातून म्हणजेच त्या ठिकाणी मनी सप्लाय असेल, पीच्या माध्यमातून म्हणजेच प्राईस लेवल असेल आणि टीच्या माध्यमातून म्हणजेच टोटल व्हॉल्यूम ऑफ ट्रान्झॅक्शन याच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा फरक किंवा त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा इफेक्ट त्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येत नाही असं त्या ठिकाणी अजम्पशन आपल्याला घेतलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज द व्हॅल्युसिटी ऑफ सर्क्युलेशन ऑफ मनी रिमेन अ कॉन्स्टंट इन शॉर्ट रन. It is influenced by the institutional and the technological factor which do not change in the short run, hence the V remain the constant. म्हणजे सेकंड नेक्स्ट आपल्याला अजम्पशन दिले ते म्हणजे शॉर्ट रनमध्ये व्हॅल्युसिटी ऑफ सर्क्युलेशन ऑफ मनी जो आहे तो आपल्याला कॉन्स्टंट असलेला दिसून येतो. असं का तर व्हॅल्युसिटी ऑफ सर्क्युलेशन ऑफ मनीवरती कोणते फॅक्टर इन्फ्लुएन्स करतात तर इन्स्टिट्यूशनल आणि टेक्नॉलॉजिकल फॅक्टर जे आहेत ते आपल्याला त्याच्यावरती इफेक्ट करताना दिसून येतात. परंतु हे फॅक्टर जे आहेत ते शॉर्ट रनमध्ये कोणत्या प्रकारचा चेंज त्या ठिकाणी मध्ये आपल्याला झालेला दिसून येत नाही. त्यामुळे व्ही जो आहे म्हणजेच व्हॅल्युसिटी ऑफ सर्क्युलेशन ऑफ मनी जो आहे तो आपल्या ठिकाणी कॉन्स्टंट घेतलेला दिसून येतो. नेक्स्ट इज द क्वांटिटी ऑफ मनी एम इज फिक्स्ड बाय द सेंट्रल बँक. इट इज कन्सिडर्ड ॲज ॲन एक्सोजिनियस व्हेरिएबल and it assumed to be given a quantity during a particular period of time. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला अजम्पशन दिले त्यामध्ये आपल्याला सांगितलं की क्वांटिटी ऑफ मनी एम हा फॅक्टर त्या ठिकाणी आपल्याला सेंट्रल बँकच्या माध्यमातून फिक्स केलेला दिसून येतो. त्यामुळे हा फॅक्टर त्या ठिकाणी एक्झोजिनियस व्हेरिएबल म्हणजेच बाह्य घटक त्या ठिकाणी आपल्याला असलेला असं कन्सिडर केलेलं दिसून येतं. आणि त्या ठिकाणी अज्युम केलं जातं की ही त्या ठिकाणी क्वांटिटी जी आहे ती आपल्याला पर्टिक्युलर टाईम पिरियडसाठी ठिकाणी आपल्याला दिलेली दिसून येते. असं ठिकाणी अज्युम करून त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारचे अजम्पशन्स घेऊन त्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन ऑफ एक्सचेंज हे ठिकाणी आपल्याला तयार केलेलं दिसून येतं. In the equation MV is equal to PT, MV represents the supply side while the PT represents the demand side. At the point equilibrium, demand for the money is equal to the supply of money. The equilibrium can be written to show the relationship between the demand for money, प्राइस लेवल, व्हॅल्युसिटी ऑफ मनी अँड ट्रान्झॅक्शन. तर इक्वेशन एम व्ही इज इक्वल टू पी टीमध्ये जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की एम व्हीच्या माध्यमातून आपल्याला सप्लाय साईड रिप्रेझेंट केली जाते, पी टीच्या माध्यमातून देखील आपल्याला डिमांड साईड रिप्रेझेंट केली जाते. त्याचबरोबर आपण इक्विलिब्रियम पॉईंटवरती जर बघितलं तर डिमांड फॉर मनी आणि सप्लाय ऑफ मनी हे ठिकाणी आपल्याला इक्वल असलेले दिसून येतात. त्याच्यामुळे या इक्वेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी डिमांड फॉर मनी असेल, त्याचबरोबर प्राइस लेवल आणि व्हॅल्युसिटी ऑफ मनी अँड ट्रान्झॅक्शन यांच्यामधलं आपले रिलेशनशिप हे शो करताना आपल्याला दिसून येतं. तर ते कशा पद्धतीने ते आपण आता पुढे पाहणार आहोत. एम व्ही इज इक्वल टू पी टी, एम इज इक्वल टू पी टी डिवायडेड बाय व्ही. Here the M refers to the supply of money and it is equal to the demand for money at the point of equilibrium. Therefore the M here refers to the demand for money and it denoted by the MD. From the equation it is clear that demand for money varies directly with P and T and the indirectly with V. Symbolically it can be written as MD is equal to PT divided by V. Thus the demand for money is determined by the volume of transaction, velocity of circulation of money and price level. तर या ठिकाणी आपल्याला इक्वेशन जे आहे म्हणजेच MV is equal to PT हे ठिकाणी आपल्याला एक्सप्लेन करून रिप्रेझेंट केलेलं आहे. तर ते कशा पद्धतीने तर MV is equal to PT चं आपण कन्वर्जन जर M is equal to PT divided by V मध्ये जर कन्वर्जन केलं तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की Mच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला सप्लाय ऑफ मनी रिप्रेझेंट केलं जातं आणि हा सप्लाय ऑफ मनी जो आहे तो डिमांड फॉर मनी ॲट द पॉईंट ऑफ इक्विलिब्रियम म्हणजेच इक्विलिब्रियम पॉईंटवरती डिमांड जेवढी असेल मनीला त्याच्या इक्वल आपल्याला असलेला दिसून येतो. त्यामुळे या इक्वेशनमध्ये जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की एम हा ठिकाणी आपल्याला डिमांड फॉर मनी हा रिप्रेझेंट करताना दिसून येतो. त्यामुळे एम डीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला डिमांड फॉर मनी ही रिप्रेझेंट केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की पी टी म्हणजेच काय तर पी म्हणजेच प्राइस लेवल इंटू टी म्हणजे टोटल व्हॅल्यू ऑफ ट्रान्झॅक्शन डिवायडेड बाय व्ही म्हणजेच व्हॅल्युसिटी ऑफ सर्क्युलेशन ऑफ मनी.
म्हणजेच त्या ठिकाणी प्राईस लेवल इंटू टोटल व्हॅल्युसिटी ऑफ सर्क्युलेशनला जर आपण व्हॅल्युसिटी ऑफ सर्क्युलेशन ऑफ मनीले डिवाईड केलं तर त्या ठिकाणी आपल्याला डिमांड फॉर मनी हे आयडेंटिफाय करायला मदत झालेली दिसून येते. तर याच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल की डिमांड फॉर मनी जी आहे ती आपल्याला पी आणि टीच्या माध्यमातून डिरेक्टली इफेक्ट करताना दिसून येते. म्हणजेच डिमांड फॉर मनीवरती त्या ठिकाणी आपल्याला पी म्हणजेच प्राईस लेवल आणि ट्रान्झॅक्शन व्हॉल्यूम ऑफ टोटल व्हॉल्यूम ऑफ ट्रान्झॅक्शन त्याचा डिरेक्ट इफेक्ट झालेला दिसून येतो. तर व्हॅल्युसिटी ऑफ सर्क्युलेशन ऑफ मनीचा इनडिरेक्टली आपल्याला त्याच्यावरती इफेक्ट झालेला दिसून येतो. तर हे सिम्बॉलिकली कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं जातं तर MD इज इक्वल टू PT डिवायडेड बाय V याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट केलेलं दिसून येतं. या इक्वेशनच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की डिमांड फॉर मनी जे आहे ते व्हॉल्यूम ऑफ ट्रान्झॅक्शन असेल, त्याचबरोबर व्हॅल्युसिटी ऑफ सर्क्युलेशन ऑफ मनी आणि प्राईस लेवल या तीन गोष्टीवरती आपल्याला डिपेंड असलेली दिसून येते. दिस इज द कॅश ट्रान्झॅक्शन अप्रोच गिवन बाय द इर्विंग फिशर्स वॉज क्रिटिसाइज फॉर द टू रिझन्स. म्हणजेच त्या ठिकाणी इर्विंग फिशर्स यांनी त्या ठिकाणी आपल्याला कॅश ट्रान्झॅक्शन अप्रोच जो दिलेला आहे तो त्या दोन रिझनच्या माध्यमातून आपल्याला क्रिटिसाइज केलेलं दिसून येतं. तर ती दोन रिझन कोणकोणती आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. In the equation MV is equal to PT, T refers to the all transaction, namely the transaction of goods and services, shares, securities, etc. Here the value of capital asset is highly fluctuating in nature, and it is the unrealistic assume that T will be the remain constant. फर्स्ट आपल्याला रिझन दिले त्यामध्ये आपल्याला सांगितलं की MV इज इक्वल टू PT या इक्वेशनमध्ये टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला सर्व जी काही ट्रान्झॅक्शन असतील ही त्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट केलेली दिसून येतात. म्हणजेच त्या ठिकाणी गुड्स आणि सर्व्हिसेस असतील, त्याचबरोबर शेअर्स असतील, सिक्युरिटीज असतील, याच्या माध्यमातून जी काही वेगवेगळ्या प्रकारची ट्रान्झॅक्शन केली जातात ती त्या ठिकाणी आपल्याला टीच्या माध्यमातून रिप्रेझेंट केली जातात. परंतु जर आपण प्रॅक्टिकलमध्ये जर बघितलं तर कॅपिटल असेटच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपल्याला नेहमी फ्लक्च्युएटिंग असलेल्या दिसून येतात. त्यामुळे टी हा फॅक्टर जो आहे म्हणजेच टोटल व्हॅल्यूम ऑफ ट्रान्झॅक्शन हा जो फॅक्टर आहे तो नेहमी आपल्याला कॉन्स्टंट पकडणं किंवा तो इक्वेशन तयार करत असतो कॉन्स्टंट घेणं किंवा आपल्याला कॉन्स्टंट मिळणं खूप कठीण असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे ही जी काही कंडिशन आहे ती आपल्याला अनरिअलिस्टिक असलेली दिसून येते. त्यामुळेच फिशर्स यांनी जो काही कॅश ट्रान्झॅक्शन किंवा ट्रान्झॅक्शन अप्रोच ज्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट केलेला आहे तो आपल्याला क्रिटिसाइज केलेला दिसून येतो. नेक्स्ट इज इट इज नॉट पॉसिबल टू हॅव अ जनरल प्राइस लेवल which can be covered both transaction in goods and services and capital asset. म्हणजे सेकंड नेक्स्ट आपल्याला रिझन दिले ते म्हणजेच आपल्या लक्षात येईल की गुड्स असेल, त्याचबरोबर सर्व्हिसेस असतील, त्याचबरोबर कॅपिटल असेट्स असतील, याचे जे काही ट्रान्झॅक्शन जे आहेत ते आपल्याला जनरल प्राइस लेवलच्या माध्यमातून कव्हर करणं खूप कठीण असलेलं आपल्याला दिसून येतं किंवा पॉसिबल नसलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे देखील त्या ठिकाणी हे जे काही इक्वेशन आहे त्याच्यासाठी आपण जे काही अजम्पशन्स घेतलेले आहेत ते चुकीचे अजम्पशन्स आहेत असं त्या ठिकाणी आपल्याला मानलेलं दिसून येतं. त्यामुळे फिशर्स यांनी जो आपल्या ठिकाणी कॅश ट्रान्झॅक्शन अप्रोच जो मांडलेला आहे तो आपल्याला क्रिटिसाइज केलेला दिसून येतो. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला दिले ते म्हणजेच क्लासिकल हायलाइट्स ऑफ क्लासिकल अप्रोच म्हणजेच क्लासिकल अप्रोचचे काही हायलाइट्स या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. तर ते हायलाइट्स कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज डिमांड फॉर मनी अराइज ड्यू टू द मीडियम ऑफ एक्सचेंज फंक्शन्स ऑफ मनी. तर या फर्स्ट आपल्याला हायलाइट दिले ते म्हणजेच पैशाला डिमांड ही त्या ठिकाणी का वाढते तर पैसा हा त्या ठिकाणी एक्सचेंज मीडियम म्हणून त्या ठिकाणी यूज केला जातो त्यामुळे पैशाची डिमांड वाढते असं त्या ठिकाणी आपल्याला क्लासिकल अप्रोचच्या माध्यमातून हायलाइट केलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज मनी इज डिमांडेड मेनली फॉर द ट्रान्झॅक्शन पर्पज. म्हणजे ठिकाणी क्लासिकल अप्रोचच्या माध्यमातून नेक्स्ट आपल्याला हायलाइट दिले ते म्हणजेच मनीची डिमांड जी आहे ती म्हणजेच पैशाची डिमांड जी आहे ती फक्त ठिकाणी आपल्याला ट्रान्झॅक्शन पर्पजसाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेली दिसून येते. अशा प्रकारचे हायलाइट हे दिलेले आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट इज डिमांड फॉर मनी डिपेंड अपॉन द व्हॉल्यूम ऑफ द ट्रान्झॅक्शन, व्हॅल्युसिटी ऑफ सर्क्युलेशन ऑफ मनी अँड प्राइस लेवल. म्हणजेच त्या नेक्स्ट आपल्याला हायलाइट दिले ते म्हणजे डिमांड फॉर मनी जो आहे तो आपल्या ठिकाणी व्हॅल्यूम ऑफ ट्रान्झॅक्शन असेल, त्याचबरोबर व्हॅल्युसिटी ऑफ सर्क्युलेशन ऑफ मनी असेल आणि प्राइस लेवल या तीन फॅक्टरवरती डिपेंड असलेलं दिसून येतं. अशा पद्धतीचे तीन हायलाइट हे त्या ठिकाणी आपल्याला क्लासिकल अप्रोचचे या ठिकाणी आपल्याला दिलेले दिसून येतात. नेक्स्ट इज द निओ क्लासिकल अप्रोच टू द डिमांड फॉर मनी. म्हणजे या ठिकाणी आपल्याला डिमांड फॉर मनीसाठी नेक्स्ट आपल्याला अप्रोच दिला आहे तो म्हणजेच निओ क्लासिकल अप्रोच. तर निओ क्लासिकल अप्रोच हा कशा पद्धतीने आपल्याला रिप्रेझेंट केला आहे तो आपण आता पुढे पाहणार आहोत. An alternative approach to Fisherin approach was propounded by the neoclassical economists. This approach was developed by the Cambridge economists Alfred Marshall and A.C. Pingu. The neoclassical approach is based on the store of value function of money. It is also known as cash balance approach. According to the Marshall and Pingu, demand for the money implies the desire of the people to hold cash balance. Cash balance helps the people to transact goods and services at any point of time. The total demand for the money is an economy is nothing but the aggregate of individual demand to the hold cash balance.
Thus, store value of the functions of money is base for the cash balance approach. नेक्स्ट ठिकाणी आपला अप्रोच दिला आहे तो म्हणजेच निओ क्लासिकल अप्रोच. तर त्याकडे आपल्या लक्षात येईल की फिशरीज यांनी जो काही अप्रोच तयार केला होता त्याला अल्टरनेटिव्ह अप्रोच त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेला दिसून येतो. त्याला त्या ठिकाणी निओ क्लासिकल अप्रोच असं देखील म्हटलं जातं. तर हा अप्रोच कोणी डेव्हलप केला तर त्या ठिकाणी कॅम्ब्रिज इकॉनॉमिस्ट अल्फ्रेड मार्शल आणि AC पिंगू यांनी ठिकाणी आपल्याला डेव्हलप केलेला दिसून येतो. तर हा जो अप्रोच आहे म्हणजेच निओ क्लासिकल अप्रोच जो आहे तो कोणत्या बेसवरती आहे तर स्टोअर व्हॅल्यू फंक्शन ऑफ मनी या फंक्शनवरती आपल्याला निओ क्लासिकल अप्रोच हा तयार केलेला दिसून येतो. या अप्रोचलाच त्या ठिकाणी आपण कॅश बॅलन्स अप्रोच असं देखील म्हटलं जातं. मार्शल आणि पिंगू यांनी काय सांगितले तर पैशाला डिमांड काय येते तर लोकांमध्ये जे काही कॅश बॅलन्स होल्ड करण्याचं जे काही डिझायर आहे किंवा त्यांचं जी काही सवय आहे त्यानुसार त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला पैशाला डिमांड ही आलेली दिसून येते. कारण कॅश बॅलन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला कोणत्याही टाईमला एखादं गुड्स किंवा सर्व्हिसेस हे ट्रान्झॅक्ट करायला आपल्याला मदत झालेली दिसून येते. तर पूर्ण इकॉनॉमीमध्ये त्या ठिकाणी टोटल डिमांड फॉर मनी ही कशा पद्धतीने आयडेंटिफाय केली जाते तर इंडिव्हिज्युअल व्यक्तीकडून कॅश बॅलन्स होल्ड करण्यासाठी किती प्रमाणात पैशाची डिमांड येते त्याची जी काही ॲग्रिगेट अमाऊंट असते त्याच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी आपण पूर्ण इकॉनॉमीमध्ये किती प्रमाणात टोटल डिमांड आहे मनीला ही आपण त्या ठिकाणी आयडेंटिफाय करत असतो असं मार्शल आणि पिंगू यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळेच स्टोअर व्हॅल्यू फंक्शन ऑफ मनी ही त्या ठिकाणी आपल्याला कॅश बॅलन्स अप्रोचचा बेस असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच त्या ठिकाणी मनी फंक्शन्सच्या ठिकाणी आपल्याला स्टोअर व्हॅल्यू किती प्रमाणात केले जातात किंवा मनीचा स्टोअर व्हॅल्यू किती आहे याच्यावरून त्या ठिकाणी आपण कॅश बॅलन्स अप्रोच हा आयडेंटिफाय करू शकतो असं त्या ठिकाणी आपल्याला अल्फ्रेड मार्शल आणि पिंगू यांनी सांगितलेलं आहे. डिमांड फॉर मनी इन द निओ क्लासिकल अप्रोच इज एक्सप्रेस ॲज अ फंक्शन्स ऑफ एन्युअल इन्कम which people want to keep in the form of cash balance. While the functions of annual real income which people want to hold is expressed as K, the annual real income is denoted as Y. The equation given by the Cambridge School is MD is equal to KPY, where the K is equal to proportion of the nominal income which people desire to hold in the form of cash balance, P is equal to price level, Y is equal to real national income, अँड PY इज इक्वल टू नॉमिनल इन्कम. आपल्याला लक्षात येईल की निओ क्लासिकल अप्रोचमध्ये डिमांड फॉर मनी हे कशा पद्धतीने एक्सप्रेस केलं जातं तर ॲन्युअल इन्कमपैकी लोक ही त्यांच्याकडे किती प्रमाणात कॅश बॅलन्समध्ये ठिकाणी ठेवतात किंवा किती प्रमाणात त्या ठिकाणी कॅश बॅलन्स हा ॲन्युअल इन्कमपैकी राखून ठेवतात हे त्या ठिकाणी आपल्याला निओ क्लासिकल अप्रोचच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक्सप्रेस केलेलं दिसून येतं. मग त्यामध्ये ॲन्युअल रिअल इन्कमपैकी पीपल हे त्या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये किती प्रमाणात कॅश ही होल्ड करून ठेवतात ते केच्या माध्यमातून आपल्याला रिप्रेझेंट केलेलं दिसून येतं. आणि ॲन्युअल रिअल इन्कम जे आहे ते वायच्या माध्यमातून आपल्याला डिनोट केलेलं दिसून येतं. तर इक्वेशनमध्ये बघितलं तर इक्वेशन कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं जातं तर MD म्हणजेच डिमांड फॉर मनी इज इक्वल टू KPY. तर केच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोक किती प्रमाणात ॲन्युअल इन्कमपैकी किंवा नॉमिनल इन्कमपैकी किती अमाऊंट ही त्या ठिकाणी कॅश बॅलन्समध्ये होल्ड करून ठेवतात हे त्या ठिकाणी केच्या माध्यमातून रिप्रेझेंट केलं जातं. पीच्या माध्यमातून प्राईस लेवल त्या ठिकाणी रिप्रेझेंट केले जाते. वायच्या माध्यमातून रिअल नॅशनल इन्कम हे रिप्रेझेंट केलं जातं. तर PYच्या माध्यमातून त्या ठिकाणी नॉमिनल इन्कम हे रिप्रेझेंट केलेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने या इक्वेशनच्या माध्यमातून निओ क्लासिकल अप्रोचच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी डिमांड फॉर मनी ही आयडेंटिफाय करू शकतो. The above equation implies that demand for money is proportional to the nominal income. When there is a change in nominal income, demand for money will be also change. म्हणजे त्या इक्वेशनच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की डिमांड फॉर मनी जो आहे तो आपल्याला नॉमिनल इन्कमवरती डिपेंड असलेला दिसून येतो. म्हणजे ज्यावेळेला नॉमिनल इन्कममध्ये चेंज होईल त्यावेळेला ठिकाणी आपल्याला डिमांड फॉर मनीमध्ये देखील आपल्याला चेंज झालेला दिसून येईल असं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला डिमांड फॉर मनी आणि इन्कम यांच्यामधलं जे काही रिलेशनशिप आहे ते आपल्याला डायग्रामच्या माध्यमातून रिप्रेझेंट केलेलं आहे. तर या ठिकाणी आपण समजून घेऊया की डिमांड फॉर मनी आणि इन्कम यांच्यामधलं रिलेशनशिप जे आहे ते कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं आहे ते आपण डायग्रामच्या माध्यमातून समजून घेऊया. द अबोव डायग्राम इंडिकेट दॅट MD इज द लायनर फंक्शन्स ऑफ द नॉमिनल इन्कम. डिमांड फॉर मनी इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द नॉमिनल नॅशनल इन्कम. तर या ठिकाणी 9.1 या डायग्राममध्ये बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की एक्स ॲक्सिसवरती आपल्याला नॉमिनल नॅशनल इन्कम हे रिप्रेझेंट केलेलं आहे आणि वाय ॲक्सिसवरती आपल्याला डिमांड फॉर मनी ही रिप्रेझेंट केलेली आहे. तर MDच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला नॉमिनल इन्कम हे रिप्रेझेंट केलेलं आपल्याला दिसून येतं आणि हे जर बघितलं तर आपल्याला लायनर फंक्शन्स त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. आणि डिमांड फॉर मनी जी आहे ती आपल्याला नॉमिनल नॅशनल इन्कमला प्रोपोर्शनल असलेली आपल्याला दिसून येते.
म्हणजे ज्यावेळेला नॉमिनल नॅशनल इन्कम हे कमी होतं त्यावेळेला ठिकाणी आपल्याला डिमांड फॉर मनी देखील कमी झालेली दिसून येते आणि ज्यावेळेला नॉमिनल नॅशनल इन्कम हे वाढलेलं दिसतं त्यावेळेला डिमांड फॉर मनी देखील आपल्याला वाढलेली दिसून येते. या पद्धतीने या डायग्रामच्या माध्यमातून आपल्याला डिमांड फॉर मनी आणि इन्कम यांच्यामधलं रिलेशनशिप जे आहे ते आपल्याला रिप्रेझेंट केलेलं दिसून येतं. द कॅम्ब्रिज स्कूल ऑफ इकॉनॉमिस्ट कन्सिडर इन्कम ॲज द मेन फॅक्टर इज इन्फ्लुएन्स द डिमांड फॉर मनी. Critics argued that there are another factor like a rate of interest, wealth owned by the individual, expectation about the future price, etc. would affect the demand for money. These factors are not taken into account while determining the demand for money. Income elasticity of demand for money and price elasticity of demand were assumed to be unitary by the Cambridge economists. The critics argued that two are far from the unitary in reality. Despite of criticism, the Cambridge approach is considered important for establishing the relationship between the demand for money and level of income. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं की ज्यावेळेला कॅम्ब्रिज स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सनी डिमांड फॉर मनी ही आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेला इन्कम हाच एक फॅक्टर त्या ठिकाणी डिमांड फॉर मनीवरती इन्फ्लुएन्स करतो असं ठिकाणी त्यांनी कन्सिडर केलेलं दिसून येतं. परंतु क्रिटिक्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी आर्ग्यूड केलं होतं की त्या ठिकाणी इतरही फॅक्टर त्या ठिकाणी आपल्याला डिमांड फॉर मनीवरती इफेक्ट करताना दिसून येतात. मग त्या ठिकाणी रेट ऑफ इंटरेस्ट असेल त्याचबरोबर वेल्थ ओन बाय द इंडिव्हिज्युअल असेल त्याचबरोबर फ्युचर प्राईस एक्सपेक्टेशन असेल यासारखे फॅक्टर देखील त्या ठिकाणी आपल्याला डिमांड फॉर मनीवरती इफेक्ट करताना दिसून येतात असं क्रिटिक्स यांनी आपल्याला मांडलेलं दिसून येतं. परंतु इतर जे काही फॅक्टर आहेत ते आपल्याला कॅम्ब्रिज स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी डिमांड फॉर मनी कॅल्क्युलेट करताना कन्सिडर केले गेले नाहीत. त्याचबरोबर इन्कम इलेस्टिसिटी ऑफ डिमांड फॉर मनी असेल त्याचबरोबर प्राईस इलेस्टिसिटी ऑफ डिमांड जी असेल ही त्या ठिकाणी आपल्याला युनिटरी आहे असं त्या ठिकाणी आपल्याला कॅम्ब्रिज इकॉनॉमिक्सनी मानलेलं दिसून येतं. परंतु क्रिटिक्स यांनी आर्ग्यूड केलं की रिॲलिटीमध्ये हे दोन जे फॅक्टर जे आहेत ते कधीच आपल्याला युनिटरी असलेले एकत्रित असलेले आपल्याला दिसून येत नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे कॅम्ब्रिज स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या माध्यमातून जो काही त्या ठिकाणी डिमांड फॉर मनी हा जो काही ॲप्रोच मांडलेला होता तो आपल्याला क्रिटिसिझम असलेला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्रिटिसिझम असलेले आपल्याला दिसून येतात. परंतु जो काही कॅम्ब्रिज ॲप्रोच आहे म्हणजेच कॅम्ब्रिज स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या माध्यमातून जो काही निओ क्लासिकल ॲप्रोच आपल्याला डिमांड फॉर मनीचा रिप्रेझेंट केलेला आहे तो फक्त त्या ठिकाणी आपल्याला डिमांड फॉर मनी आणि इन्कम लेवल ऑफ इन्कम यांच्यामधलं रिलेशनशिप जे आहे ते आपल्याला इस्टॅब्लिश करायला मदत करताना किंवा ते रिलेशनशिप एस्टॅब्लिश करण्यासाठी आपल्याला इम्पॉर्टंट असलेलं दिसून येतं असं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला निओ क्लासिकल अप्रोच टू द डिमांड फॉर मनी हा ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट केलेला दिसून येतो. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला दिलं आहे म्हणजेच केन्सन अप्रोच टू डिमांड फॉर मनी म्हणजे जे.एम. केन्स यांनी देखील त्या ठिकाणी आपल्याला डिमांड फॉर मनीसाठी अप्रोच मांडलेला दिसून येतो. तर त्यांच्या अप्रोचनुसार डिमांड फॉर मनी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.